हॅलो, नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. बघा आज आहे शनिवार आणि शनिवारी ना हाल्फ डे असल्यामुळे ओम काही टिफिन नेत नाही. फक्त ब्रेकफास्ट करून जातो आणि दुपारी जेवणाच्या वेळेला तो घरी येतो. ब्रेकफास्टमध्ये मी आज बनवले होते स्प्राउट्स, चणे आणि मटकी बॉईल करून घेतलं. त्यानंतर टोमॅटो, काकडी हे चिरून टाकलं, कोथिंबीर वगैरे, मीठ, लिंबू थोडंसं आणि सोबतच एक केळ आणि जो खारीक, खोबरं, खजूर आणि ड्रायफ्रुट्स टाकून लाडू बनवला होता ना तो. तर त्याचा ब्रेकफास्ट तर झाला. त्यानंतर मी थोडीशी एक्सरसाइज केली. अंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे मी तुळशीला पाणी घालते बघा. आणि मी तुम्हाला आधी दाखवलं होतं की या तुळशी वृंदावनामध्ये ना गावावरून आणलेल्या मंजुळा मी टाकलेल्या तुळशीच्या. तर त्या छान अशा उगवून आलेल्या आहेत बघा, बारीक बारीक. 15 ते 20 दिवस झाले असतील मी मंजुळा टाकल्या होत्या. तर भरपूर अशी तुळशीची रोपं तयार झालेली आहेत. त्यानंतर घरातील दररोजची देवपूजा करून घेतली आणि ही फुलं बघा मी गुरुवारी आणली होती. 3 दिवस झाले पण असं वाटतं की आजच ही फुलं आणलेली आहेत. इतकी फ्रेश आहेत. कारण सध्या हिवाळा आहे ना, तर हिवाळ्यात फुलं पटकन सुकत नाहीत. आणि देवपूजा झाल्यानंतर बघा, जर देवांना फुलं वाहिलेली नसतील ना तर पूजा केली असं वाटतच नाही. त्यामुळे मी ना 2-3 दिवसाची फुलं एकदाच घेऊन येते, म्हणजे दररोज देवांना फुलं वाहता येतात. देवासमोर आणि दारासमोर छोटीशी रांगोळी काढून घेतली. छोटी का असे ना रांगोळी जर आपण दररोज मुख्य दरवाजाजवळ आणि आपल्या देवघरासमोर जर काढली ना तर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील वातावरण आहे ते सुद्धा आनंदी आणि प्रसन्न वाटतं. जी कोणी व्यक्ती आपल्या घरात येईल ना ती सुद्धा सकारात्मक ऊर्जा घेऊनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर त्यामुळे ना छोटी का असे ना दररोज आपण आपल्या दारामध्ये देवासमोर रांगोळी काढायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे अगदी छोटीशी रांगोळी मी दारासमोर देवासमोर काढली. तर अशी झाली आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात.